पीछे, पर ये दीवाना है तेरे पीछे। झुकने ना दूं दुनिया के आगे, पर तेरी आत्ता जो तुम्ही प्रिव्ह्यू पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग या व्हिडिओमध्ये सांगितली आहे। जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन ऑल वरती सेट करून टाका। हा जो टेटस आहे आपण अलाइट मोशन मधून क्रिएट केला। सिंपली हा टेटस क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशनला ओपन करायचा आहे। अलाइट मोशन ओपन केल्यानंतर तुम्हाला बिटमार्क प्रीसेट आणि सेकेपिक प्रीसेट हे दोन्ही प्रीसेट इंपोर्ट करून घ्यायचे आहे। इंपोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर बघू शकता काय तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस बघायला मिळून जाणार। स्टार्टिंगला यायचं, स्टार्टिंगला आल्यानंतर तुम्हाला इथं फोटो ॲड करायचे। फोटो ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती यायचं आहे। तुम्हाला जो इथं फोटो ॲड करायचा आहे त्या फोटोवर क्लिक करायचं आहे। थ्री डॉटवरती यायचं आहे, फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे। फोटोच्या लेअरवरती क्लिक करून सगळ्यात लास्टला यायचं आहे। इथं 2 नंबरचा ऑप्शन मिळणार त्यावर क्लिक करायचं आहे। केल्यानंतर पहिल्या बीटवरती यायचं आहे। आल्यानंतर इथून फोटोला कट करून घ्यायचं आहे काय अशा प्रकारे। तर तुम्हाला पण करून घ्यायचे आहे। फोटोला कट केल्यानंतर आता तुम्हाला 4.16 सेकंदावरती आल्यानंतर तुम्हाला 13.14 सेकंदावरती आल्यानंतर इथं 2 नंबरचा ऑप्शन मिळणार त्यावर क्लिक करायचं आहे। केल्यानंतर परत तुम्हाला इथं फोटोला कट करून घ्यायचं आहे काय अशा प्रकारे। फोटोला कट केल्यानंतर आता तुम्हाला इथं ग्रुप दिसणार। ग्रुपच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे। 2 नंबरच्या ग्रुपच्या लेअरवरती क्लिक केल्यानंतर एडिट ग्रुपवरती यायचं आहे। गेल्यानंतर आता इथं फोटोच्या लेअरवरती क्लिक करून कलर फिलवरती नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। तुम्हाला जो इथं फोटो ॲड करायचा आहे त्या फोटोला क्लिक करायचं आहे आणि इथं प्लस आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। तुमचा फोटो इथे ॲड होऊन जाणार। बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर इथं तुम्हाला 2 ग्रुपची लेअर दिसणार। ह्या दोन्ही ग्रुपच्या लेअरमध्ये सेम प्रोसेस करायची आहे। ते झाल्यानंतर इथून बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर तुम्हाला सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर तुम्हाला एक ग्रुपची लेअर दिसणार। या ग्रुपच्या लेअरवरती क्लिक करून ह्या ग्रुपच्या लेअरला इथून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे। बॅक यायचं आहे, बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर इथं पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे। तर बघू शकता काय अशा प्रकारची आपली जी इमोजी पीएनजीची ग्रुप लेअर आहे त्याला लेअरवरती क्लिक करून खाली तुम्हाला एक आयकॉन दिसणार त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे काय अशा प्रकारे। बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर सेकेपिक प्रीसेटला ओपन करून पहिल्याच फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि हा इफेक्ट इथून कॉपी करून बॅक यायचं आहे, बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। पहिल्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। बॅक यायचं आहे, सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। 2 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे। बॅक यायचं आहे, बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। 2 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट इथं पेस्ट करायचा आहे। बॅक यायचं आहे, बिटमार्क म्हणजे सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। 3 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे। बॅक यायचं आहे, बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। आता तुम्हाला हा इफेक्ट लावायचा आहे। 3.21 सेकंदावरती आल्यानंतर या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। बॅक यायचं आहे, सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। 4 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे। बॅक यायचं आहे, बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर 4 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट इथं पेस्ट करायचा आहे। तर बघू शकता काही अशा प्रकारे तुम्हाला इफेक्ट दिसून येणार। बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर आता तुम्हाला 5 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे। बॅक यायचं आहे, बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर तुम्हाला आता 14.22 सेकंदावरती आल्यानंतर या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। बॅक यायचं आहे, सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर 6 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे। बॅक यायचं आहे, बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर आता तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तर हा इफेक्ट लावायचा आहे। 16.21 सेकंदावरती आल्यानंतर या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। बॅक यायचं आहे, सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर आता तुम्हाला 7 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे। बॅक यायचं आहे, बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर आता तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तर हा इफेक्ट लावायचा आहे। 18.22 सेकंदावरती आल्यानंतर या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। बॅक यायचं आहे, सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर 8 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि इथून हा इफेक्ट कॉपी करायचा आहे। बॅक यायचं आहे, बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर आता तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तर हा इफेक्ट लावायचा आहे।
21.2 सेकंदावर केल्याच्यानंतर या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. केल्याच्यानंतर तुमचा व्हिडिओ इथं एकदम क्रिएट झालेला आहे. याला सेव्ह करण्यासाठी वरती तुम्हाला एक शेअरचं ऑप्शन मिळणार, त्यावरती क्लिक करायचं आणि ते एक्सपोर्टवर क्लिक करून घ्यायचं आहे. केल्याच्यानंतर हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीत सेव्ह होऊन येणार. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.